कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि विविध 9 उद्योग व्यावसायिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले। या सामंजस्य करार समारंभावेळी विचारपीठावर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर RS माळी, प्रोफेसर डॉक्टर KB पाटील, AEDPचे राज्याध्यक्ष डॉक्टर भरत अमळकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर VL माहेश्वरी, प्रकुलगुरू प्रोफेसर ST इंगळे, कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील उपस्थित होते। प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील आणि प्रोग्रेसिव्ह ग्रोसर्सचे संचालक अनिल कांकरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात करारावर स्वाक्षरी केल्या। त्यानंतर इतर करार हस्तांतरण करण्यात आले। करार हस्तांतरणासाठी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, जैन एरिकेशनचे डॉक्टर KB पाटील, श्री भट, नॅचरल युवर्स बायोटेकचे संचालक निलेश तेली, दीपक मेडिकलचे संचालक दीपक पाटील, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मुंबईचे प्रदीप थेंगळे, BIAFच्या पूनम पाटील उपस्थित होते। BCom रिटेल मॅनेजमेंट, BSc अप्लाइड बायोलॉजी, BA ह्युमॅनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस यासह MA आदिवासी अकादमी, PG डिप्लोमा इन NGO मॅनेजमेंट प्रोग्रामच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सूत्रसंचालन नवसंशोधन मंडळाचे संचालक डॉक्टर राजेश जवडेकर यांनी केले। आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील यांनी मानले। यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, उद्योग व्यावसायिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। शेती व्यवसाय आणि रिटेल व्यवसाय ह्याच्यात सगळ्यात जास्त काम करणारे हात आहे शेती व्यवसायामध्ये आणि दुसरे आहे आपला रिटेल व्यवसायामध्ये। जो AEDP कोर्स याच्यात घेऊन आपण पुढे जाऊया, त्याच्या अंतर्गतच आपण हा जो मॅनेजमेंट कोर्स सुरू केला। आपले प्लॅन, स्कीम्स आणि प्रोजेक्ट्स असे भरपूर आपण प्लॅन आउट करता, पण ते तेव्हाच त्याला महत्व आहे जेव्हा ते इम्प्लिमेंट होता ग्राउंड लेवलवरती। म्हणून खरंच या सगळ्या लोकांचं अभिनंदन आणि धन्यवाद द्यावेसे वाटतात। तर मला खरंच वाटतं की या प्रोग्रामने स्टुडंट्स लेवललाही आणि इन्स्टिट्यूशन लेवललाही खूप चांगला बेनिफिट होणार आहे। पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी येईनासे झालेले आहेत। 12वी नंतर आपापल्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट मिळवण्यासाठी सुद्धा सर्वांना प्रचंड कसरत करायला लागते। हे वास्तव जर एकदा कॅनव्हास म्हणून आपण समजावून घेतलं तर मला असं वाटतं की AEDPचं महत्त्व आपल्याला नीट दिसायला लागेल। या सगळ्याचा इम्पॅक्ट असा झाला, AEDPच्या जो पहिला बॅकग्राऊंड स्टडी झाला त्या स्टडीमध्ये 2008 नंतर युवकांची इथे लोकसंख्या जशी वाढायला लागली, NEP बद्दल बोलतो किंवा आता या सगळ्या ज्या योजना आहेत त्याबद्दल बोलतो, त्याची गरज आहेच, कारण शासन स्तरावर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। महाविद्यालयात म्हणाल तर मी ज्या महाविद्यालयात प्राचार्य होतो तिथं जवळजवळ 2000 मध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी आमच्या कॉलेजला 25 मायनर प्रोजेक्ट आणि 4 मेजर प्रोजेक्ट, आपण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यामध्ये कमी पडत होतो। तर आता NEP मध्ये तेच अभिप्रेत आहे की याच्यामध्ये आपण त्यांना कौशल्य विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन या गोष्टी की तुम्ही शिकला म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी येतात नाही, तुमच्यामध्ये माणुसकी यायला पाहिजे, समाजामध्ये तुम्ही एक चांगला नागरिक बनायला पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला मुद्दाम आता इव्हन ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये घालायला लागतात, हे आपलं दुर्दैव आहे। त्यानंतर आपण NEPच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भामध्ये आपण बघितलं, भरतदादांनी सांगितलं की आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खूप चांगलं काम केलं आहे आणि माहेश्वरी सरांचं आणि सगळ्या टीमचं त्यांनी अभिनंदन केलं। हे अतिशय बरोबर आहे, कारण त्यांनी आपल्या विद्यापीठाने खरंच चांगलं काम केलेलं आहे। आता मला वाटतं हे जे काय आज आपण करतोय अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, हे जे काही आपण एक व्यापक दृष्टिकोन ठेवून हे सगळे प्रयत्न चालू आहेत त्यातला एक भाग आहे। जगामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की जर विद्यार्थ्यांना प्रायमरी स्किल सेट द्यायचं असेल, जर विद्यार्थ्यांमध्ये एक ट्रेनेबल माइंडसेट तयार करायचं असेल तर AEDP हा एक सर्वोत्तम उपाय आहे।
AEDP इज अ हायब्रिड मॉडेल. याच्यामध्ये आपण बेसिक्स कुठेही मागे सोडत नाही आणि इट इज अ प्रूव्हन हायब्रिड मॉडेल. मी तर म्हणेल की AEDP इज अ परिष्कृत हायब्रिड मॉडेल, एक इव्हॉल्व्ड हायब्रिड मॉडेल. आणि जर आपण बघितलं कोणतंही काम एक वेळा सुरू केल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष लागतं ते त्याच्यात येण्यासाठी, परंतु माहेश्वरी सर आणि त्यांच्या टीमने हे कार्य आज आपल्या समोर आपण जे 9 MOU 10 MOU केले ते 3 महिन्यात पूर्ण केले. महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये AEDPच्या संदर्भात नवीन कोर्सेस फॉर्म करणे, त्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आणि त्याचबरोबर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप अँड ट्रेनिंग यांच्याबरोबर सामंजस्य करार करणे, इंडस्ट्रीबरोबर सामंजस्य करार करणे, नवीन कोर्सेस डिझाईन करणे, असा एक सगळा अत्यंत अशी चांगली लाट महाराष्ट्रभर सगळ्या विद्यापीठांमधून आलेली आहे. आतापर्यंत 25पेक्षा जास्त कोर्सेस या सर्व विद्यापीठांनी मिळून इंडस्ट्रीच्या सहकार्याने सुरू केलेले आहेत आणि त्याला 1200-1300पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात मुंबईच्या खालोखाल सर्वात जास्त कोर्सेस आणि ॲडमिशन आपल्या जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी युनिव्हर्सिटीने केलेली आहे. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचे कोर्सेस लॉन्च केले गेले, AEDPचं अंडरस्टँडिंग निर्माण झालं, ज्या पद्धतीचे सामंजस्य करार केले गेले, मला असं वाटतं आगामी काळातसुद्धा अत्यंत वेगवेगळे नवनवीन कोर्सेस हे विद्यापीठ इंडस्ट्रीच्या मदतीने करेल. अधिकाधिक विद्यार्थी यात प्रवेश घेतील आणि त्यातून एंट्राप्रिनरशिप, उद्योजकता, अप्रेंटिसशिप आणि रोजगारिता या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणाने सुरू होईल अशी मला आशा आणि अपेक्षा आहे. आज आमचा MOU होणार आहे. हा MOU रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आम्ही सुरू करतो आहे, युनिव्हर्सिटी सुरू करते. मुलांना प्रॅक्टिकल शिक्षण व्हावं त्याच्यासाठी त्यांना सुद्धा 1 वर्ष ते आमच्या इथे पाठवतील शिक्षणासाठी. तर ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही पण त्यांना ऑन फ्लोअर प्रॅक्टिकल आम्ही शिकवणार आहोत. तर हा एकदम आनंदाचा सोहळा आहे आणि माझ्यासारख्यासाठी, कारण मी ह्या ट्रेडमध्ये 47 वर्ष झाले या रिटेल व्यवसायामध्ये. तर असं कोर्स आपल्या जळगावमध्ये आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच युनिव्हर्सिटी आहे त्याच्यात रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू होतो आहे. बाय ऑफ लाईव्हलीहूड्स आणि नॉर्थ महाराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी दोघांच्या कोलॅबरेशनने हा कोर्स एक 5 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स असेल तो इम्प्लिमेंट होणार आहे. जी ट्रायबल जनता आहे, कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीसाठी जे हीलर्स काम करतात, फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तर त्या हीलर्सचं म्हणजे वैदूंचं कॅपॅसिटी बिल्ड करणं, ॲक्रिडेशन करणं हे या कोर्सच्या मागचं मेन हेतू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ लिटरसी वाढवणं आणि त्या लोकांना एक उपजीविका उपलब्ध करून देणं ही एक याच्या मागचा उद्देश आहे.